नमस्कार मित्रांनो, आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची जन्मकथा. ही कथा आहे अनादी अनंत आणि समर्थ अशा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्राकट्याची, ज्यांच्या अंगावर वारूळ झाले होते आणि त्या वारुळातून झाला त्यांचा दिव्य अवतार. महाराष्ट्राच्या अक्कलकोट नगरीत आजही एक दिव्य शक्ती जागरूक आहे, ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. ते दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींची दिव्य कथा आणि त्यांचे चमत्कार. आदी काळापासून भक्तांच्या रक्षणासाठी दत्तात्रय भगवान विविध अवतार धारण करतात. काळ बदलतो, समाजाच्या गरजा बदलतात आणि तेव्हा जगाला योग्य मार्गदर्शन करणारा एक संत पृथ्वीवर अवतरतो. अशाच एका कालखंडात स्वामी समर्थ महाराज दत्तावतार म्हणून अवतरले. स्वामी समर्थ महाराज दत्तांचे चौथे अवतार आहेत. स्वामी समर्थांच्या जन्माबाबत एक अत्यंत प्रसिद्ध पुराण कथा सांगितली जाते. श्री स्वामी समर्थ दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानले जातात. यांचा संबंध श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती यांच्याशी आहे. त्यांचे प्रकट होणे आजही रहस्यमय आहे. एका पुराणानुसार 1380 मध्ये नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापुरात त्यांच्या निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि ते श्रीशैल यात्रेनिमित्त कर्दळीवनात अदृश्य झाले. त्या कर्दळीवनात त्यांनी 300 वर्ष तपश्चर्या केली. ती तपश्चर्या करत असताना काळ गेला, जग बदललं, पण समाधीचा अंत झाला नाही. ते समाधीत असताना त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ केले. एक लाकूडतोड्या त्या जंगलात झाड तोडण्यासाठी आला आणि तो झाड तोडत असताना त्याची कुऱ्हाड वारुळावर पडली. ती कुऱ्हाड वारुळावर पडता क्षणी वारुळातून एक रक्ताची धार बाहेर आली आणि त्या क्षणात त्या वारुळातून दिव्य प्रकाश बाहेर येऊन एक तेजस्वी मानवी व्यक्ती प्रकट झाली. तेच म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. स्वामींनी डोळे उघडताच त्यांच्या दर्शनाने परिसर पवित्र झाला. त्यांनी पहिल्यांदा उच्चारलेले वाक्य होते, भिवू नको, दत्तगुरू आलेत. त्यांच्या दर्शनाने संत, सिद्धयोगी आणि निसर्गातील जंगली प्राणी ही शांत होऊन बसले. कर्दळीवनातून प्रकट झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराज अनेक प्रदेशात भ्रमंती करू लागले आणि शेवटी ते स्थिर झाले अक्कलकोट. 22 वर्ष ते अक्कलकोटमध्ये राहिले. भक्तांचा उद्धार केला. जिथे त्यांच्या दिव्य लीलांनी लाखो भक्तांचे जीवन बदलले. देवभक्तांच्या हार्त आखेला, पुकाराला प्रतिसाद देतात. कोणत्याही ठिकाणी अवतरू शकतात. कर्दळीवनासारखे एकांत निसर्ग आणि शांती हे दिव्य प्रकट्याची स्थिती. स्वामी समर्थ अवतार हे दत्तांचे पूर्ण अवतार असून त्यांचे आगमन हे मानवजातीच्या कल्याणासाठी होते. 30 एप्रिल 1878 चैत्र कृष्ण त्रयोदशीला चोडप्पाच्या घरी समाधी घेतली. तो दिवस पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक भाविक अक्कलकोटमध्ये दर्शनास येतात. स्वामींचे चमत्कार. रोगापासून मुक्त केलेले लोक. सतत भांडणाऱ्या घरात शांतता आणली. जिथे अन्न न होते तिथे भंडाऱ्यात अपार अन्न निर्माण केले. वेडी झालेली गाय स्वामींच्या स्पर्शाने शांत झाली. असे अनेक चमत्कार त्यांनी केले. कर्दळीवनातील तेजातून वारुळाच्या स्पर्शाने प्रकटलेले स्वामी समर्थ महाराज आजही लाखो भक्तांच्या जीवनात आशेचा दिवा पेटवतात. त्यांच्या चरणी गेलेला भक्त रिकामा परतत नाही. स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी एकच संदेश दिला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात
त्यांच्या कृपेची, प्रेमाची आणि शक्तीची संपूर्ण अनुभूती आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.